नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या आर-टी-ओ ऑनलाईन यूट्यूब चॅनल बघत आहे. तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने काल दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता अंगणवाडी कर्मचारी प्रलंबित मागण्यावर समन्वय समितीच्या बैठकीत सविस्तर अशी चर्चा झाली आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या आर-टी-ओ ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. वेळ वाया न घालता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आलेला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता ही जी माहिती आहे आपल्याला कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आलेली आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर समन्वय समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा. राज्यासह देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्ली येथे आंदोलन यावर विचार-विनिमय करण्यासाठी आज दिनांक म्हणजे काल 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता हरिकृपा बिल्डिंग, शिवाजी रोड, पनवेल, नवी मुंबई येथे समन्वय समितीच्या निमंत्रणाची महत्त्वपूर्ण बैठक ही पार पडली आहे. बघा, कालच्या घडीला म्हणजे एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आपल्या दिल्ली येथील आंदोलनावरती विचार-विनिमय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे जे पदाधिकारी आहेत, ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. सदर बैठकी देखील या ठिकाणी समन्वय समितीच्या निमंत्रकांची एक महत्त्वपूर्ण अशी बैठक या ठिकाणी पार पडली आहे. बघा, बैठकीत कोणकोणत्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा झालेला आहे. सदर बैठकीत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय म्हणजे ज्याला आपण बजेट म्हणतो, या बजेटमध्ये अधिवेशन काळात सेविका आणि मदतनीसांच्या मानधनासाठी भरीव तरतूद करून वाढ करावी, प्रोत्साहन भत्तेचे निष्कर्ष बदलून तो दरमहा सरसकट लागू करावा. बघा, बऱ्याच अंगणवाडी सेविका ताईकडून या ठिकाणी अनेक चुका होताना आपल्याला दिसून येत आहे. 1-2 मार्काने ज्यांचं जो प्रोत्साहन भत्ता आहे, महिनाभराचा तो प्रोत्साहन भत्ता कुठेतरी अडकत असताना आपल्याला दिसून येतो आहे. काम करून देखील त्यांच्या पदरी प्रोत्साहन भत्ते या ठिकाणी लागू किंवा त्यांच्या पदरी पडत नाही, असा देखील या ठिकाणी दावा संपूर्ण महाराष्ट्रभरात ज्या अंगणवाडी सेविका ताई आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येतो आहे. त्यामुळे मदतनीस आणि सेविका यांच्या मानधनासाठी एक भरीव तरतूद करून ती वाढ या ठिकाणी करण्यात यावी. आणि विशेष म्हणजे आपल्या या जी-आरमध्ये जो प्रोत्साहन भत्तेचे निष्कर्ष आहे, तो निष्कर्ष या ठिकाणी कुठेतरी बदलून तो दर महिन्याला सरसकट अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांच्या खात्यावरती पडावा, असं या ठिकाणी हे धोरण लागू करण्यासाठी व तसंच पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यास येणाऱ्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत, ते देखील या ठिकाणी दूर कराव्यात. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानुसार सेविका आणि मदतनीस यांना ग्रॅज्युटी लागू करावी. सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी. माननीय गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविकांना बघा, एकूणच आपल्याला गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्याला सेविका ताईंना 24,800 आणि मदतनीस ताईंना 20,400 वेतन लागू करावे. यासह अन्य मागण्यासाठी दिल्ली येथे अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधींचे देशव्यापी धरणे आंदोलन करण्यावर चर्चा करण्यात आली आहे. तत्पूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षीय नेते माननीय श्री राहुल गांधी यांच्यासह आपल्या लोकसभा मतदारसंघातील खासदारांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर करावे. तसेच नागपूर येथे झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आझाद मैदान मुंबई येथेही राज्य शासनाने लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे नियोजन करावे, असाही महत्त्वपूर्ण असा निर्णय या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. कालच्या बैठकीत घेण्यात आलेला चर्चा आहे. बघा, एकूण आपल्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या सेविका ताई आहेत त्यांना 24,800 रुपये आणि मदतनीस ताईंना 20,400 असा जो मानधन आहे तो गुजरात राज्यामध्ये लागू आहे, तोच आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागू करावा, अशी आपली अर्थसंकल्प आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी बैठक या ठिकाणी पार पडली आहे. या बैठकीत श्री युवराजभाई साने, कुमारी श्रुती मात्र, दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या सुकन्या संजय मापले, रामकृष्ण बी पाटील, अमोलभाई साने, एकनाथ ठोबरे आदी या ठिकाणी जे आपल्या कृती समितीच्या वतीने
म्हणजे कर्मचारी समितीचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. बघा एकूण ही बैठक पार पडलेली आहे. लवकरच याच्यावरती या ठिकाणी सविस्तर चर्चा करून आपल्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, आपल्या अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी तयार राहायचं आहे. येणाऱ्या जो आंदोलन आहे तो इथून पुढे हे तीव्र पद्धतीने होणार आहे. आपल्या पदरी आपल्याला भरीव असं मानधन या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने या ठिकाणी लढूया आणि एकजुटीने लढून हे जे आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी आपण स्वीकारूया आणि यशस्वी करून एवढेच या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना विनंती करा. अशाच प्रकारचं आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने किंवा आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने येणारे जे महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला अपडेट मिळत राहील. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.